चला तर आपण बनवायला सुरू करूयात मुगाच्या डाळीचा डाळ कांदा। आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर हळद, आवश्यकतेनुसार जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं मीठ चवीनुसार आणि कढीपत्त्याची पानं। मी कुंडीतील घेतलेली आहेत, त्यामध्ये छोटी छोटी आहेत। ओके, लाल तिखट, भिजवून ठेवलेली डाळ आहे मुगाची। आता आपण कढई ठेवूया गरम व्हायला। कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जशी गरज आहे त्यानुसार आपण तेल टाकायचं आहे त्याच्यात। आता मला गरज वाटते तर मी 2-4 चम्मच टाकत आहे त्याच्यामध्ये। आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत पहिले। जिरे पूर्ण भाजून झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपले जिरे चांगले भाजत आहेत। आता पूर्ण असे ब्राऊन असे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे। तर आता कांदा घालून घेऊयात आपण। आणि कांदा चांगला पूर्ण ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। त्याच्यानंतर प्रॉपर असं हलवून घ्यायचं आहे। पूर्ण ब्राउनिश होईपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। मी कांदा चांगला पूर्ण परतवून घेते आहे। आपला कांदा चांगला पूर्ण ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी सामग्री घेतलेली आहे ती एक एक करून घालायची आहे आपल्याला। आपला कांदा आता पूर्ण प्रॉपर झालेला आहे ब्राऊन, बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी हळद, त्यानंतर प्रॉपर आपण हलवून घ्यायचं आहे। ते हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगाचं कूट टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि प्रॉपर हलवून घ्यायचं आहे। आणि पूर्ण प्रॉपर हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जी डाळ भिजत घातलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकायची। मी मुगाची डाळ घेतली आहे, तुम्ही या ठिकाणी कोणतीही डाळ घेऊ शकता। मसूरची आहे, नंतर मुगाची। प्रॉपर हलवून झाल्यानंतर चांगलं तेल सुटोपर्यंत ते हलवायचं आहे। हे बघा, ह्याची स्थिती सध्या तुम्ही बघू शकता। हे झाल्यानंतर प्रॉपर भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे। पण मसाला जोपर्यंत प्रॉपर चांगला भाजला जात नाही तोपर्यंत पाणी ओतायचं नाही आहे। ओके, आपण पाणी ओतून घेऊयात आता। पाणी पूर्ण ओतून झाल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली। गॅस मोठाच राहू द्यायचा आहे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत। हे बघा, टेक्स्चर कसं छान दिसतंय त्याचं। पूर्ण झाल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे, मोठ्या फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची। चला, आपली उकळी येऊन झालेली आहे। आता आपण गॅस बारीक फ्लेमवरती करूयात जेणेकरून ती डाळ शिजली जाईल।
हे बघा आपण बघू शकता मंद आचेवरती आपली डाळ शिजून झालेली आहे. ही बघा कशी दिसते आहे.